श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आपला विषयाला सुरुवात करेल लवकरच। तर आपला विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की आपलं गुरुपुरुषामृत योग येत आहे 25 तारखेला आहे शाकंभरी पौर्णिमा। शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दुसऱ्या ज्या सेवा करायच्या आहेत शाकंभरी देवीच्या किंवा आपल्या कुलस्वामिनी आईच्या, त्या मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे। पण आपलं गुरुपुरुषामृत योगाची जी सेवा आहे 24 दिवसाची आपली वातींची सेवा जी बोलली जाते ती कशी करायची त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे। कारण बऱ्याच महिला करतात आणि काय होतं, थोडीशी चुकी होऊन जाते, म्हणून तुम्हाला सांगेल की आणि प्रभावी अशी सेवा आहे म्हणून पण तुम्हाला सांगत आहे। परत मागचं जे आपलं गुरुपुरुषामृत योग गेलं ते होतं रात्री 1 वाजता मुहूर्त होता, त्यामुळे बऱ्याच महिलांनी तो केला नसेल मला असं वाटतं। म्हणून या 25 तारखेला आपला दिवसा आपण वात प्रज्वलित करू शकतो आणि त्या दिवसापासून आपण सुरुवात करू शकतो। म्हणून तुम्हाला सांगेल की ही सेवा जी खूप प्रभावी अशी सेवा आहे। तुमचे अडलेले कामं असतील ते होत नसतील तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा असं सांगेल। अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव खूप छान आलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच तुम्ही ही सेवा करा गुरुपुरुषामृत योगावर। आता गुरुपुरुषामृत योगावर आपल्याला सेवा कशी करायची, मंत्रस्तोत्र कोणते बोलायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। किती वाती कशा लावायच्या, काय लावतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि अजून एक तुम्हाला सांगेल की आपण जर या वातींची सेवा सुरुवात करणार आहोत तर गुरुपुरुषामृत योगाला खूप असं खास महत्त्व आहे आणि ते महत्त्व म्हणजे तुम्ही चांदीची निरांजनी जी असते ती जर तुम्हाला शक्य झाली तर ती नक्कीच विकत आणू शकतात त्या दिवशी आणि त्या निरांजनीमध्येच आपण वाती प्रज्वलित करायला सुरुवात करायची आहे असं सांगितलं गेलेलं आहे। जर तुमच्याकडे निरांजनी अवेलेबल असेल, आधीच असेल चांदीची निरांजनी, तर त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात केली अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही। किंवा तुम्हाला सांगेल जर तुमच्याकडे चांदीची निरांजनी घरात नसेल किंवा तुम्ही खरेदी करून नाही आणली तर मग सेवा करायची नाही ताई, तर असं करू नका। जर तुमची सेवा करायची खरंच इच्छा आहे, कोणत्या तरी कामासाठी खरंच तुम्हाला जे सेवा करायची आहे, तर तुम्ही बघा तांब्याची असू द्या, पितळची असू द्या, नाहीच काही तुमच्याकडे पंती असते बघा, पंतीमध्ये तुम्ही प्रज्वलित केली वात, अगदी फुलवाती, तरीही चालेल। तुमचा भाव खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे सांगेल की तुमची भाव जर असेल तर काही हरकत नाही, तुम्ही पंतीत जरी लावलं तरी चालेल। पण एक महत्त्व सांगितलं गेलेलं आहे की चांदीची आपल्याला निरांजनी हवी त्या दिवशी घेतली तर अतिउत्तम राहतं। तर तुम्हाला सांगेल की आपल्याला गाईचं तूप लागेल, गाईचं तूपच लागेल। मी गाईचे तूपच वापरलेलं आहे या सेवेसाठी, म्हणून तुम्हाला सांगेल की गाईचं तूपच वापरा। छोटासा डब्बा मिळतो, त्या डब्यात आपलं होऊन जाते 24 दिवसाची जी सेवा असते ते। तर आता सेवा करत असताना आपल्याला कोणते मंत्रस्तोत्र बोलायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेल मी, आणि तरीही मी तोंडी ओरली जे आहे ते सांगून देते। आपला नित्यसेवेचा ग्रंथ आहे, त्याच्यात सगळे मंत्रस्तोत्र तुम्हाला मिळून जातील। आपण देवघरासमोर बसून आपल्याला जी फुलवात असते ती प्रज्वलित करायची आहे। पहिल्या दिवशी आपला मुहूर्त आलेला गुरुपुरुषामृत योगाचा मुहूर्त सकाळी 8:15 आलेला आहे, तर दुसऱ्या दिवसापर्यंत सकाळी 7:16 आहे। त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी सकाळी 8:15 केव्हाही तुम्हाला जमेल त्या कालावधीत तुम्ही वात प्रज्वलित करू शकतात। आपली देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर आपण ही सेवा चालू करू शकतो, काही एक हरकत नाही। तर तुम्ही सकाळी जर निरांजनी तुम्हाला आणायची असेल तर तुम्ही सकाळी निरांजनी घेऊन येऊ शकतात दुकानावरून चांदीची, आणि संध्याकाळी आपण प्रज्वलित करू शकतो। जर तुम्हाला घरात आहे त्या निरांजनीमध्येच करायची सेवा तरीही चालेल। तर तुम्हाला पहिल्या दिवशी एक वात फुलवात जी असते ती एक फुलवात प्रज्वलित करायची आहे तुपामध्ये बुडवून। ती प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून किंवा आपण तिथे देवघरासमोर बसायचे, बसल्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा बोलायचं आहे, श्री सूक्त 1 वेळा बोलायचं आहे, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा बोलायचा आहे, त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र हा 16 वेळा बोलायचा आहे, 99 मंत्र जो असतो आपला तो 16 वेळा बोलायचा आहे। त्याच्यानंतर सांगेल कुबेर मंत्र जो असतो आपला तो 16 वेळा बोलायचे। अशा प्रकारे आपल्याला हे मंत्र बोलायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल वेळ असेल, आपली निरांजनी जर चालू असेल तर सिद्धकुंजिका स्तोत्र जे असतं ते 1 वेळा बोलायचे तुम्हाला, आणि जर तूप असेल म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर तुम्हाला सांगेल मी ललिता स्तोत्र जे बोललं जातं आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर ते तुम्ही 1 वेळा बोलू शकतात। या प्रकारे आपल्याला मंत्रस्तोत्र बोलायचे आहेत, वात प्रज्वलित करायची आणि सेवेला सुरुवात करायची। तुम्ही वात प्रज्वलित केली आणि इकडे तिकडे काम करताय तसं करू नका। वात प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला मंत्रस्तोत्र जे आहे ते तिथे बसूनच बोलायचे आहेत, हे लक्षात घ्या। इकडे तिकडे म्हणजे उठू नका आणि
जाऊ नका. फक्त एवढं सांगेल तुम्हाला, पहिल्या दिवशी तुम्ही देवघरासमोर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की सगळ्यात आधी तुम्ही बसल्यानंतर तिथे देवघरासमोर देव धुतले, सगळं सेवा चालू केली आपण, पण सेवा करायच्या आधी तुम्ही सांगून द्या आणि कशासाठी सेवा करत आहे तेही तुम्हाला बोलायचं आहे, की तुमच्या अडीअडचणी दूर होऊ द्यात हे तुम्ही बोलायचं आहे. महाराजांची एक माळ घ्यायला विसरू नका. तुम्ही जेव्हा या सेवा करणार आहे, सेवा करा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ आपल्याला घ्यायची आहे. कारण कुठलंही कार्य करत असताना आपली कुलस्वामिनी आईची सेवा येऊन जाईल 99 मंत्राची, बरोबर, पण गुरूंची पण सेवा म्हणजे गुरूंची साथ असणं खूप आवश्यक असतं. म्हणून आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ घ्यायची आहे, हे विसरू नका. तर एवढ्या सेवा तुम्हाला रोजच्या रोज करायच्या आहेत. जेव्हा पण आपण वाती प्रज्वलित करणार आहोत तेव्हा तुम्हाला एवढे मंत्रस्तोत्र बोलायचे असणार आहेत. रोजच्या रोज एक टाइम ठेवला तर अति उत्तम. रोज एकच वेळ ठेवा तुम्ही, संध्याकाळी किंवा सकाळी तुमचा वेळ जसा अवेलेबल होईल तुम्हाला दिवसभरामध्ये त्यावेळी तुम्ही वाती प्रज्वलित करायच्या आणि बसायचं. आता वाती कशा प्रज्वलित करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमची बघा 25 तारखेला पहिली वात येईल, बरोबर, 25ला एक वात प्रज्वलित करणार आहात, 26 तारखेला म्हणजे शुक्रवारी 2 वाती, नंतर 27ला 3 वाती, 28ला 4 वाती, असं करत करत आपण वाढत्या क्रमाने नेणार आहोत, बरोबर, चढत्या क्रमाने नेणार आहोत. तर आपली येईल 5 तारखेला 12 वाती येतील, बरोबर. एका ताईंना असं वाटलं की 14 वाती लावायच्या आहेत, म्हणून मी हे सांगते तुम्हाला. 14 वाती लावायचे, ते 14 पर्यंत नेलं त्यांनी, तर 14 पर्यंत नाही जायचंय आपल्याला, फक्त 12 वातीपर्यंत आपल्याला चढता क्रम न्यायचा आहे. तो एक एक वात रोज वाढवायची असते. तर 5 तारखेला 5 फेब्रुवारीला 12 वाती येतील आपल्या, आणि 6 तारखेला 6 फेब्रुवारीला परत आपल्या 12 वाती येतील. लक्षात घ्या व्यवस्थित. आणि नंतर मग आपल्याला 6 तारखेला 12 वाती लावल्यानंतर 6 फेब्रुवारीला 12 वाती लावू. त्याच्यानंतर आपल्याला उतरता क्रम घ्यायचा आहे, म्हणजे 11, 10, 9, 8 या प्रकारे उतरता क्रम घेत घेत आपल्या येतील 17 तारखेला 17 फेब्रुवारीला आपल्या वाती संपणार आहेत, एक वात राहील आपली, ठीक आहे. या प्रकारे सेवा करायची आहे. 1 तारखेला दुर्गाष्टमी येत आहे. दुर्गाष्टमी म्हणजे खूप सुंदर मुहूर्त आहे आपला. जर खंड न पडता तुमचा मासिक धर्म वगैरे नाही आला तर ही सेवा तुमची अखंड जर चालली तर 17 तारखेला तुमची दुर्गाष्टमीच्या दिवशी सेवा समाप्त होईल. आता समजा मध्ये आपले 4 दिवस गेले, मासिक धर्म आला तर 4 दिवस स्किप करा सेवा, पुढे कंटिन्यू केलं तरीही चालेल. 5व्या दिवशी म्हणजे समजा तुमच्या 4 वाती लावल्या गेल्या, मासिक धर्म आला तर मग 4 दिवस स्किप करा, नंतर पुढच्या 4 दिवसानंतर 5व्या वातीपासून सुरुवात करू शकतात. ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, त्यामुळे तुम्ही मनात शंका आणू नका. या पद्धतीने आपण सेवा करू शकतो. आणि समजा जर तुमच्या घरात करणारं असलं, तुमचे मिस्टर असले किंवा मुलगी असली, मुलगा असला, सासू सासरे असतील, ते जर करत असतील सेवा, ही सेवा 4 दिवस जर करतील तुमच्या जागी बसून तर ते करू शकतात, काही एक हरकत नाही. नणन वगैरे असतात त्यांना नका सांगू, ते बाहेर म्हणजे दुसऱ्या कुलातले असतात त्यामुळे नाही चालणार. तुम्ही सेवा कंटिन्यू केली तर तुमच्या घरातल्याच व्यक्तीने केली पाहिजे. सुतक सोयर आलं किंवा मासिक धर्माचे तर 4च दिवस असतात, आता सुतक सोयर आलं तर सेवा थांबवून घ्या, काही मनात शंका आणून घेऊ नका. शेवटी महाराजांच्या हातात असं सेवा करून घेणं की नाही करून घेणं, आपण कोणीच नाही आहेत, शेवटी तेच करून घेणारे असतात. आणि एवढं एक तुम्हाला सांगेल की आपण सेवा जी करणार आहोत, पहिल्या दिवशी आपण एवढे मंत्रस्तोत्र बोलणार आहोत. कोणते कोणते? श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, ठीक आहे, कुबेर मंत्र, 99 मंत्र, हे मंत्रस्तोत्र जे बोलणार आहोत. ललिता सहस्त्रनाम जर बोलता आलं तेही बोलायचं आहे, आणि सिद्धकुंजिका स्तोत्र हे जर आपण बोललो तर आपल्याला दुसऱ्या दिवशी 2 वाती 3 वाती जसा चढता क्रम लावणार आहे, तर प्रत्येक दिवशी आपल्याला वाती प्रज्वलित करत असताना हे मंत्रस्तोत्र रोजच्या रोज बोलायचे आहेत, हे लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जपमाळ घ्यायचीच आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज करायच्या आहेत. तर 24 दिवस तुमची सेवा चालणार आहे. या 24 दिवसामध्ये तुम्ही सांगितलेली इच्छा किंवा कोणत्या तरी इच्छेसाठी तुम्ही जर करत असणार, जर पूर्ण झाली तर सेवा सोडू नका, निश्चितच सेवा पूर्ण करायची आहे आपल्याला. आणि तुम्हाला सांगेल या सेवेनंतर लक्ष्मी प्राप्तीची ही खूप सुंदर अशी सेवा आहे. किंवा तुमचे मार्ग मोकळे होत नाही तर या सेवेने नक्कीच मार्ग मोकळे व्हायला म्हणजे खूप प्रमाणात मदत होत असते. नक्कीच अनुभव येईल त्याच्या
म्हणजे त्याचा अनुभव येतोच प्रत्येकाला, असं मी सांगेल. मनापासून तुम्ही सेवा केल्यावर निश्चित अनुभव येईल. तुम्ही ज्या वाती जाळणार आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा. वातींचा आकार वगैरे तयार होत असतो तर निश्चितच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर चला मग ही होती वातींची सेवा 24 दिवसाची, ती सगळ्यांनी निश्चित करा. ह्यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा दिवसा आलेला आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. मागच्या वेळेस रात्रीचा होता मुहूर्त जो होता 1 वाजेचा, मग तेव्हा झोप येते काय ते म्हणून राहून गेलं असेल तर नक्कीच यावेळेस तुम्ही करू शकतात. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.